शेतकरी बंधू मित्र, आता मी बोलणार नव्हतो पण तुमचा खूप आग्रह झाला म्हणून बोललो. तर आपा अडचण अशी आहे बापू, माझा मला कारखाना चालला आहे, तुमच्या कारखान्याची उद्घाटन तुम्ही भाषण करायचं हे जरा चुकीचं होईल. पण मी खरं म्हणजे तुम्हाला काही सांगायसाठी आलो नाही दादा, मी ऐकायसाठी आलोय दादा, बरोबर आहे ना. त्यामुळे तुम्ही मला बोलायला लावू नये. मला अजून आठवते माझी राजकीय सुरुवात होती आणि ह्या ठिकाणी मोठा कार्यक्रम, तर सोनिया गांधी आल्या होत्या आणि गाड्याच गाड्या, माणसं आणि एकामेकाला गाड्या धडकोटल्या, एवढा मोठा कार्यक्रम त्यावेळी झाला. पण त्यावेळी ह्या परिसरात उभारताना सगळीकडे माळच दिसायचं आणि आम्ही नदीकाठची लोक, आम्हाला त्या वाटत होतं कुठे कदम साहेबांनी कारखाना उभा केलाय, काय गाळणार आहेत कुणास ठाऊक, पण सगळं माळच दिसत होतं. येताना पण काय ऊस नाही काय नाही. पण या 25 वर्षाच्या काळात कदम साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवली आणि कारखाना उभा केला, ऊस ही वाढला. आज जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस हा तुमच्या कडेगाव तालुक्यात निर्माण होतो. त्या लोकांनाच नव्हे तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना, कामगारांना आणि सभासदांनाही मनापासून. म्हणून निश्चितपणे एखाद्या सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श पारदर्शक कारखाना म्हणून तुम्ही काही शिकायचं असेल तर महाराष्ट्रातले, देशातले लोक हे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याकडे येतात. हे सुदैवाने आमचे चांगले गुण आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणेन. पण विशालराव, तुमची खासियत आहे, ती खासियत अशी आहे की दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे कुणाला शिकायचं असेल तर त्यांनी विशाल पाटलांकडनं शिकून घ्यावं. असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि ह्याला सुद्धा कलागुण लागतात. आणि या दोन्ही कलागुणांचा संगम आज या व्यासपीठावर येतोय हे काय एक चांगली गोष्ट आहे. कारण शेवटी तुमच्या मनामध्ये ही ऊसाचा दर चांगला दिला पाहिजे, शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे, एक कारखान्याचे चेअरमन म्हणून, जिल्ह्याचे खासदार म्हणून हा हेतू आहेच. पण आम्ही प्रत्यक्षपणे या कारखान्याचं दैनंदिन कामकाज करत असताना जी शिकवण आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी या कारखान्याच्या स्थापनेपासून आम्हा सगळ्या संचालकांना, अधिकाऱ्यांना दिली, जो आदर्श आदरणीय